आता सांग पया डिफ्रॅक्शन किती असता बरा फॉर डिफ्रॅक्शन फ्रिंज विड्थ ऑफ सेंट्रल ब्राइट इज डबल टू दॅट ऑफ अदर फ्रिंजीस आमकां खबर आसा न्हू फॉर डिफ्रॅक्शन आमी कितें यूज करतात मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लायट हांगा कितें आसता कॉन्वेक्स लेन्स हांगा कितें आसता सिंगल स्लीट आनी ते सिंगल स्लिटाची विड्थ कितें आसता स्मॉल ए आनी हांगा कितें आसता स्क्रीन हो डिस्टन्स कितें आसता कॅपिटल डी हांगा कितें मेळटा सेंट्रल ब्राइट मागीर फर्स्ट ब्राइट सेकंड डार्क एंड सेकंड ब्राइट सेम हांगा बी तशेंच फर्स्ट डार्क फर्स्ट ब्राइट सेकंड डार्क एंड सेकंड ब्राइट आता सेंट्रल ब्राइट आसता पळय तेजी फ्रिंज विड्थ म्हणजे हेजी विड्थ ही विड्थ फ्रिंज विड्थ कितें आसता डबल टू दॅट ऑफ अदर फ्रिंजीस पळय फ्रिंज विड्थाचो फॉर्मुला कितें आसता फ्रिंज विड्थ आमी अल्फा बरयता न्हू फ्रिंज विड्थाक आनी तेजो फॉर्मुला कितें आसता डी लॅम्बडा बाय डी हे आसता फॉर वायडीएससी वायडीएससी कितें आसता सगळे फ्रिंजीस आसता पळय तेजे फ्रिंज विड्थ कितें आसता सेम बट हांगा फॉर डिफ्रॅक्शन फ्रिंज विड्थ ऑफ सेंट्रल ब्राइट हे कितें आसतले डी लॅम्बडा बाय डी आसपाना कितें आसतले 2d लॅम्बडा बाय डी आता विचारलो व्हॉट इज द फ्रिंज विड्थ ऑफ फर्स्ट ब्राइट ऑब्वियसली कितें आसतले डी लॅम्बडा बाय डी फ्रिंज विड्थ ऑफ सेकंड डार्क हे बी कितें आसतले डी लॅम्बडा बाय डी फ्रिंज विड्थ ऑफ सपोज कित्याक घेता थर्ड ब्राइट हेजे बी कितें आसतले फॉर्मुला सेम न्हू डी लॅम्बडा बाय डी कित्याक फ्रिंज विड्थ केन्ना चेंज जाता फॉर डार्क एंड ब्राइट ना बट आनी अशें म्हणल्यार व्हॉट इज द फ्रिंज विड्थ ऑफ सेंट्रल ब्राइट डी लॅम्बडा बाय डी आसतले ना कितें आसतले 2d लॅम्बडा बाय डी ओनली फॉर डिफ्रॅक्शन कळ्ळें ओनली फॉर डिफ्रॅक्शन बट आनी सपोज अशें विचारलो व्हॉट इज द फ्रिंज विड्थ ऑफ सेंट्रल ब्राइट इन वायडीएससी कितें आसतले डी लॅम्बडा बाय डी पळय फ्रिंज विड्थाचो फॉर्मुला खबर आसा तुमकां डी लॅम्बडा बाय डी सगळ्यात फॉर एवरी सपोज ब्राइट घेऊ वा डार्क घेऊ कित्याक घेऊ फ्रिंज विड्थाचो फॉर्मुला कितें आसतले डी लॅम्बडा बाय डी फॉर वायडीएससी फॉर डिफ्रॅक्शन येयल्यार सेंट्रल ब्राइटाचे फ्रिंज विड्थ कितें आसतले 2d लॅम्बडा बाय डी याद फॉर एक्झाम्पल डीआच व्हॅल्यू दिली तुमकां कळ्ळें लॅम्बडाच व्हॅल्यू दिला स्मॉल डीआच व्हॅल्यू दिला आता विचारले फाइंड फ्रिंज विड्थ ऑफ सेंट्रल ब्राइट फॉर डिफ्रॅक्शन आनी तुका खबर आसा न्हू फ्रिंज विड्थ कितें अल्फा आनी फॉर्मुला कितें बरयतात डी लॅम्बडा बाय डी बट हांवें कितें म्हणलां फ्रिंज विड्थ ऑफ सेंट्रल ब्राइट फॉर डिफ्रॅक्शन सो फॉर्मुला कितें आसतले 2d लॅम्बडा बाय डी तशें आसता हे आसा कितें हां सॉरी हय स्मॉल ए सॉरी स्मॉल ए चडशे आतां हें बरयत न्हू डी लॅम्बडा बाय डी ताका लागून स्मॉल वायडीएससी लागून कितें येताले स्मॉल डी कळ्ळें तशें हां ताका लागून कन्फ्यूज आशिल्ले तुमी हांव म्हणटा कितें सांगता तांकां कशें कळना म्हण हां कळ्ळें ओके हेका लागून कन्फ्यूज आशिल्ले स्मॉल ए आसतले कळ्ळें graph of intensity versus path difference graph of intensity versus path difference आमी काल बी ग्राफ ड्रॉ केल्ले पळय y एक्सिसाचेर कोण आसतालो इंटेन्सिटी एक्साचेर कोण आसतालो पाथ डिफरन्स ग्राफ अशें आशिल्लो न्हू आतां परतल्यान ड्रॉ करया हांगा हे कोणा लागून ड्रॉ केल्ले आमी फॉर वायडीएससी आतां आमी कोणा लागून ड्रॉ करतले डिफ्रॅक्शन हांगा कितें आसतलें इंटेन्सिटी आनी हांगा कितें आसतलें पाथ डिफरन्स आतां ग्राफ अशें आसता हांगा पळया असो
असं ग्राफ असता. थंय कितें आशिल्लें, सगळ्याची इंटेन्सिटी कितें आशिल्लें, सेम न्हू. सगळे ब्रायट फ्रिंजाची इंटेन्सिटी कितें आशिल्लें, सेम. बट हांगा कितें आसा, सेंट्रल ब्रायटाची इंटेन्सिटी चड आसा कंपेर्ड टू फर्स्ट ब्रायट, कंपेर्ड टू सेकंड ब्रायट, देन थर्ड ब्रायट, देन फोर्थ ब्रायट. हांगा बी सेम, फर्स्ट ब्रायट, सेकंड ब्रायट, थर्ड ब्रायट एंड फोर्थ ब्रायट. सेंट्रल ब्रायट आसा पळय त्याची इंटेन्सिटी सगळ्यात चड आसतले फॉर डिफ्रॅक्शन. आनी मागीर हांगा कितें जातलें, इंटेन्सिटी देंवताले फर्स्ट ब्रायट, सेकंड ब्रायट, थर्ड ब्रायट, फोर्थ ब्रायट. बट इन व्हायट एसी कितें आशिल्लें, सगळ्याची इंटेन्सिटी कितें आशिल्लें, सेम. हांगा इंटेन्सिटी कितें जाता, चेंज जाता. अशें आसता. म्हळ्यार अशें हो स्क्रीन न्हू, स्क्रिनाचेर कितें मेळटा, डार्क पॅटर्न, ब्रायट, डार्क पॅटर्न, ब्रायट, डार्क पॅटर्न, ब्रायट अशें आसता न्हू. आतां कितें जातलें, सेंट्रल ब्रायट आसा पळय त्याची इंटेन्सिटी सगळ्यात चड आसतलें. मागीर हांगा इंटेन्सिटी कितें आसतलें, कमी. हांगा इंटेन्सिटी कितें आसतलें, आनी कमी. आनी मुखार गेल्यार आनी कमी. आनी अशें चिंतपाक शकता तुमी. पळय हो स्क्रीन आसा. सपोज आमी हांगा रेड लेजर यूज करतात. सपोज वी आर युजींग रेड लेजर. रेड लेजर यूज केल्यार सेंट्रल हे आसतलें पळय रेड कलर ते डार्क आसतले. मागीर सायडीचे रेड कलर कितें आसतले, लायट. आनी सायडीचे रेड कलर कितें आसतले, आनी लायट. कळ्ळें, तशें आसतलें तें आसता. सो ग्राफ अशें आसता. कळटा न्हू. टेन्स्ड फेस आसता तुमगेलो. कोणा खबर कितें कितें हा दिव्या कितें म्हणटा तुका, पवना म्हणटा तूं. आपण हांगा पार्ट डिफरन्स कितें आसता, झिरो न्हू. हांगा कितें आसतलें, लॅम्बडा. खंय बी ब्रायट आसा मागीर हांगा 2 लॅम्बडा, हांगा 3 लॅम्बडा, हांगा 4 लॅम्बडा. सेम हांगा कितें आसतलें, लॅम्बडा हो कितें आसतलो, 2 लॅम्बडा हो कितें आसतलो, 3 लॅम्बडा हो कितें आसतलो, 4 लॅम्बडा. आतां डार्क खंय मेळटलो आमकां, लॅम्बडा बाय 2. हांगा 3 लॅम्बडा बाय 2, 5 लॅम्बडा बाय 2, 7 लॅम्बडा बाय 2. सेम लॅम्बडा बाय 2. मागीर 3 लॅम्बडा बाय 2, 5 लॅम्बडा बाय 2 आनी 7 लॅम्बडा बाय. बंद कर. हां कितें दिलां हांगा, येलो लायट ऑफ वेवलेंथ 6000 एंगस्ट्रॉम. सो वेवलेंथ कितले दिला, 6000 एंगस्ट्रॉम, which is 6000 into 10 to the power minus 10 meter, which is 6 into 10 to the power minus 7 meter. हे दिला. illuminates a single slit of width 1 into 10 to the power minus 4 meter. किती म्हणला, सिंगल स्लीट विड्थ म्हळ्यार कितें, ए न्हू. सो ए ची व्हॅल्यू कितले दिला, 1 into 10 to the power minus 4 meter, which is 10 to the power minus 4 meter. किती विचारला, the distance between two dark lines on either side of central maxima. कळलं तुमका किती विचारला, हय. हांगा पळय, हांगा कितें आसता, सेंट्रल ब्रायट. हांगा कितें आसता, फर्स्ट डार्क. हांगा बी कितें आसता, फर्स्ट डार्क. हे विचारलो न्हू, हो रिजन विचारला. हे रिजन आमी कितें म्हणटाले, फ्रिंज विड्थ ऑफ सेंट्रल ब्राइट. आणि त्याची फॉर्म्युला किती आहे, डी लॅम्बडा बाय ए या 2d लॅम्बडा बाय ए, 2d लॅम्बडा बाय ए. ते विचारला. कळ्ळें. डिस्टन्स बिटवीन टू डार्क लाइन्स पळय, और डार्क लाइन 1, डार्क लाइन 2. और रिजन विचारला ऑन ईदर साइड ऑफ सेंट्रल मॅक्सिमा when diffraction pattern is viewed on a screen kept at 1.5 meter away from the slit. म्हणजे कॅपिटल डी ची व्हॅल्यू किती दिला, 1.5 मीटर हे दिला. सो बेसिकली किती फाइंड करपा जाय, फर्स्ट वन किती चालला, फ्रिंज विड्थ ऑफ सेंट्रल ब्राइट. सो अशें बरोवंक शकता न्हू, अल्फा सेंट्रल ब्राइट फॉर्म्युला किती आहे, 2d लॅम्बडा बाय ए. आता व्हॅल्यू पुट करा, 2 डी ची व्हॅल्यू किती आहे, 1.5.
कॅपिटल डी किती आहे 1.5, स्मॉल लॅमडा किती आहे 6 इंटू 10 टू द पावर -7 आणि एच व्हॅल्यू किती आहे 10⁻⁻4. आता सॉल्व करूया. 2 इंटू 1.5 किती आहे 3, 3 इंटू 6 किती आहे 18 हांगा -7 -4 वर गेल्यावर +4, सो व्हॅल्यू किती येतले 18 इंटू 10 टू द पावर -3 मीटर. कळ्ळें. आणि सेकंड वन किती चालला एंगुलर सेपरेशन ऑफ फर्स्ट डिफ्रॅक्शन मिनिमम. एंगुलर सेपरेशन म्हणजे टीटा न्हू, टीटा किती फाइंड करपाक जाय फर्स्ट डिफ्रॅक्शन मिनिमम. फर्स्ट मिनिमम म्हणल्यार कितें 1d. फॉर्म्युला कितें आसतले n λ/a. आमी हे यूज करता न्हू. एनाच व्हॅल्यू कितें 1, सो व्हॅल्यू कितें आसतले λ/a. लॅमडा कितें 6 इंटू 10 टू द पावर -7 आणि a कितें 10 टू द पावर -4, सो आन्सर कितें येतले -7 + 4 विच इज 6 इंटू 10 टू द पावर -3 मीटर. हे असतं. डार्क न्हू, सॉरी हांवें नांव चुकलो. हे ब्रायटा लागून यूज करता न्हू n λ/a. डार्का लागून कितें आसता 2n - 1 λ/2a ते आसता. हय सॉरी हे आसता न्हू फॉर डार्क. हांवें मिस्टेक केलें. फॉर डार्क हे यूज करता न्हू आमी. फॉर ब्रायट आमी कितें यूज करतात λ/n λ/a. सो एनाच व्हॅल्यू कितें 1, सो 2 इंटू 1 -1 λ/2a. 2 - 1 कितें 1, सो कितें येतलें λ/2a. सो 6 इंटू 10 टू द पावर -7 अपॉन 2 इंटू 10 टू द पावर -4. 1 जा 3 जा -4 वर गेल्यार 2 10 टू द पावर -7 + 4 विच इज 3 इंटू 10 टू द पावर -3 मीटर. यस. अदर क्वेश्चन भैया. A parallel beam of light of 500 nanometer falls on a narrow slit. वेवलेंथ कितले दिला लाइटाची वेवलेंथ कितली दिला 500 नॅनोमीटर which is 500 into 10 to the power -9 which is 5 into 10 to the power -7 meter. Falls on a narrow slit and the resulting diffraction pattern is observed that the first minimum is at a distance of 2.5 millimeter. First minimum is at a distance of 2.5 millimeter. First minimum मिळणार किती y1d आणि y1d आज व्हॅल्यू किती दिला 2.5 millimeter which is 2.5 into 10 to the power -3 meter. Right, from the center of the screen. सारखं डिस्टन्स आम्ही खयच्यार मेजर करतात फ्रॉम द सेंटर ऑफ स्क्रीन. किती चालला कॅल्क्युलेट द विड्थ ऑफ स्लिट. म्हणजे किती चालला स्लिटाच विड्थ चालला ए चालला स्मॉल ए चालला. आता कशें फाइंड करतले पळय y1d आज फॉर्म्युला किती आसतले y1d आज फॉर्म्युला किती आसतले 2 into 1 - d लॅमडा अपॉन 2a. हेच फॉर्म्युला न्हू 2n - 1 एना जाग्यार आमी किती पुट करतले 1, सो व्हॅल्यू किती येतले d लॅमडा अपॉन 2a इक्वल टू y1d. हे आसतले फॉर्म्युला पुट करा जस्ट. y1d आज व्हॅल्यू किती 2.5 into 10 to the power -3. कॅपिटल d दिला देऊ ना कॅपिटल डी दिवू जाय असा बरेल हांगा डियाच व्हॅल्यू दिला 1 मीटर आणि बरोवन ना चुकून हांगा 1 मीटर दिला 1 मीटर आसा सो गिवन आसा सो डियाच व्हॅल्यू 1 मीटर दिला क्वेश्चना भितर गिवन कितें बऱ्या गिवन डी इक्वल टू 1 मीटर. सो आतां पुट करा 1 लॅमडा कितें 5 into 10 to the power -7 अपॉन कितें 2a. आता कितें जातले हो 2 हांगा वयतलो अशें करा म्हाका a जाय न्हू हो a हांगा वयतलो आनी हो फूल टर्म हो वयतलो सकयल 2 वांगडा मल्टिप्लाय जातलो. सो कितें मेळटले a इक्वल टू 5 into 10 to the power -7 अपॉन 2.5 into 2 कितें 5 आनी हांगा कितें आसा 10 to the power -3.
और 5 आनी 5 कॅन्सल. सो एआच व्हॅल्यू किती येतले 10 to the power -7 + 3. सो एआच व्हॅल्यू किती 10 to the power -4 मीटर. होय. कळलं क्लियर सगळ्यांक. In single slit experiment, the width of slit is made doubled. A हांवें किती केलो डबल केलो. आता A आसता तो किती जातलो 2A. कळ्ळें. Width of the slit is made double the original width. How does this affect the size and intensity of central diffraction? Size of central diffraction म्हळ्यार कितें fringe width of न्हू fringe width of central bright येता न्हू. साइज ऑफ हे सेंट्रल डिफ्रॅक्शन म्हळ्यार कितें फ्रिंज विड्थ ऑफ सेंट्रल ब्राइट. आणि फ्रिंज विड्थ ऑफ सेंट्रल ब्राइटाच फॉर्म्युला कितें 2d लॅम्बडा अपॉन a. म्हळ्यार फ्रिंज विड्थ ऑफ सेंट्रल ब्राइट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू विड्थ. हेका डबल केलो तर हो हाफ जावचो ना. कळ्ळें न्हू. a हांव डबल करता तर फ्रिंज विड्थ कितें जातलें हाफ. हेका डबल करता हाफ जातलो. सो आन्सर कितें साइज किती जातले हाफ बट इंटेंसिटी किती आसतले सेंट्रल ब्राइटाचे सेम विच इज 4i. ते केन्ना चेंज जातले ना. सो आन्सर अशें. पळय हांगा पळया as slit width of slit is made double size of central diffraction band becomes half and intensity remains same. फ्रिंज विड्थ किती जातले हाफ जातले बट इंटेंसिटी ते विड्थाची म्हळ्यार ते फ्रिंज विड्थाची इंटेंसिटी किती आसतले सेम. ते चेंज जावची ना. तूं कळपा जाय साइज ऑफ बँड म्हणला म्हळ्यार विड्थ विचारलो न्हू फ्रिंज विड्थ विचारला. कळ्ळें हें विचारला. हो कितें आसता सेंट्रल ब्राइट हांगा कितें आसता फर्स्ट डार्क हो बँड न्हू साइज विचारला. सो ए हांव डबल करता जाल्यार हे बँडाची विड्थ किती जातले हाफ पण इंटेंसिटी किती आसतले सेम. ब्राइटनेस तितलेच आसतले चेंज जावचे ना.